आणि आता एक महत्त्वाची आठवण. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांचे अनेक किस्से आहेत, मात्र एक किस्सा जो आजवर कोणालाही माहीत नव्हता. ए मेरे वतन के लोगो हे गाणं आधी आशा भोसले आणि लता मंगेशकर दोघीजणी एकत्र म्हणणार होत्या. पण सराव करत असताना 5 मिनिटात असं काही घडलं की आशा भोसले रडत रडत बाहेर आल्या आणि हे गाणं आपण म्हणणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्या किस्स्याबद्दल मितुल प्रदीप यांनी माहिती दिली. ज्यांचे वडील ज्येष्ठ कवी प्रदीप यांनी हे गाणं लिहिलं होतं. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी. गायिका आशा भोसले यांचं आज सकाळी निधन झालं. आशा भोसले यांच्या आठवणी खरं तर अनेक आहेत, मात्र त्यांचे किस्से देखील बऱ्याच जणांकडे आहेत आणि ते विविध किस्से आहेत. आपल्यासोबत अशीच एक व्यक्ती आहे, हस्ती आहे, ज्यांच्या वडिलांनी ए मेरे वतन के लोगो हे जे अजरामर गीत आहे ते लिहिलं आहे. त्या गीतासंदर्भात ह्यांच्या आपल्या काही आठवणी आहेत. मॅडम, NDTV मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल तुम्ही? खरं तर आशा भोसले लेजेंडरी गायिका, आज त्यांचं निधन झालं आहे. काय आठवणी आहेत त्यांच्या? एक तो हे सांगते मी की मोठा लॉस आहे, पर्सनली लॉस आहे, कारण की ते मला खूप प्रेम करायचे. आणि ए मेरे वतन के लोगोची आठवण मला हा आहे की जेव्हा ते रिहर्सल चालू होता तेव्हा आशा दीदी आणि लता दीदी दोघी तरी घरी येऊन रिहर्सल करायचे. नंतर हे माहीत पडलं की अचानक काय झालं, काही गडबड झाली आणि आशा दीदी निघून गेले रेकॉर्डिंग सोडून आणि ए मेरे वतन के लोगोच्या रेकॉर्डिंगला सोडून चालून गेले. आशाताई काहीतरी गडबड झाली होती. आता काय करायचं, तो लता दीदीने एकटीच गाणं म्हणाले. तो आता ते लिजेंडरी गाणं आहे, पण हे काही प्रॉब्लेम झाला होता. असं ऐकिवात आहे की लता मंगेशकर, आशा भोसले दोघी जरी सख्या बहिणी असल्या तरी खटके उडायचे दोघींमध्ये, मतभेद होते. तुमच्या जाणवात किंवा तुमच्या ऐकिवात किंवा तुमच्या समोर असे काही किस्से किंवा घटना घडल्या आहेत का? म्हणजे ए मेरे वतन के लोगो तर तुम्ही म्हणलात की त्या दोघीही गाणार होत्या, परंतु असं काय झालं शेवटच्या क्षणाला की केवळ लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं? ते दोनची काहीतरी कॉम्पिटिशन तर होताच. ते बहिणी होती सगळीच, पण ते कॉम्पिटिशन हे होता की कोण बेहतर गायिका आहे ना. तो ते गायिका म्हणून त्यांच्या कॉम्पिटिशन, बहीण म्हणून काय कॉम्पिटिशन नाही. तिला खूप प्रेम एकमेकावर खूप प्रेम होता आहे ना. आणि मी बघितलं आहे की दोन्हीचा प्रेम अतिशय होता. आणि काही कारण सांगितलं का गाणं सोडण्यामागचं? नाही, कोणी काय बोलला नाही. लता दीदी काय नाही बोलले आम्हाला आणि आशा दीदी तरी काय नाही म्हणाले. पण काय झाला ते त्यांच्या दोनांच्या, आता त्यांच्या गेल्या दोन्ही, आता माहित नाही काय झालं होतं. पण ते सत्य कधीच समोर आलं नाही की आशा दीदींनी का नेमकं ए मेरे वतन के हे गाणं सोडलं? काहीच समजमध्ये नाही आला काय झालं. ते दोघींनी एकदम गप्प बसले. आणि हेच मी सांगते की बहीण म्हणून खूप प्रेम, पण जेव्हा गाणं म्हणायचे तेव्हा कॉम्पिटिशन. खरं तर तुम्ही दोघींनाही ऐकलेत का ते गाणं गायलेलं ए मेरे वतन के लोगो? म्हणजे रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलत का दोघींचं? नाही, रेकॉर्डिंग नाही, पण रिहर्सल ऐकला. रिहर्सलमध्ये होते, रेकॉर्डिंगमध्ये तो ते निघून गेले ना. तो रेकॉर्डिंग तर पूर्ण झालाच नाही, तर तो एकटी लता दीदीनेच रेकॉर्डिंग केला ना. मग दोघींच्या आवाजामध्ये 19-20 होतं का? नेमकं कोणाचं उजवं कोणाचं डावं हे नाही सांगू शकते. दोघीच्या ते आणि त्यांच्या जे संगीतचा जे रियाज होता दोघींचा एकदम परफेक्ट. खरं तर अनेक किस्से आहेत दोघींचे. अजून एक किस्सा मला आठवतो, म्हणजे हा ऐकिवात किस्सा आहे की अनेक वेळेला स्टुडिओज देखील फुल केले जायचे होते एका बहिणीकडून की दुसऱ्या बहिणीला गाता कमी नये यासाठी. हे खरं आहे का? नाही, हे तर मला माहित नाही, मी नाही सांगू शकते. पण मी हे सांगू शकते की दोघांच्या एकमेकावर खूप प्रेम होता. हे एका गाण्याबद्दल झालं की असे काही गाणी होती जी तुमच्या माहितीत आहे की ज्या दोघींनीही गाणार होते पण सोडून दिलं? मला तो एकच माहीत आहे, कारण माझ्या समोर माझ्या बाबांचा गाणं होता. तर आणि ते वेळा मी लई लहान होती, पण आम्ही लोक ऐकला होता त्यांना दोघींना बसून रिहर्सल करायचे. समोर दोघी खूप छान होत्या, म्हणजे नातं खूप छान होतं दोन्ही बहिणींचं. खूप छान, खूप प्रेम. तो असं काही नाही सांगू शकते की त्यांना एक दुसऱ्यावर काय
मनात काही वाईट होता असा नाही, प्रेम होता. अगदीच आपण पाहतोय की दोघीही बहिणींचं प्रेम हे जगजाहीर होतं. मात्र जेव्हा गाण्याची वेळ यायची तेव्हा मात्र दोघींमध्ये स्पर्धा होती आणि अशाच एक गाण्याचा किस्सा आपण आता ऐकला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिग्विजयसह सुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.